मित्रांनो, आता आम्ही रामनगर आकुर्डी या ठिकाणची जी अघोषित झोपडपट्टी आहे, पण जिथे बिल्डर जबरदस्ती एसआरएचा प्रोजेक्ट राबवू इच्छितो. कारण तुम्हाला सांगतो, वाहता रोड आहे बरं का. मग रोड आहे, मग त्याच्यावरती बिल्डरचा डोळा येतोय. आता ज्यांची घरं याच्यामध्ये तोडून बिल्डरला जबरदस्ती एसआरए प्रोजेक्ट राबवायचा आहे, त्या नागरिकांचा जो सक्त विरोध आहे, तीव्र विरोध आहे. त्याची कारणं आहेत की ह्यांचे पक्की घरं आहेत आणि ती कशा प्रकारे येते तुम्हाला दाखवतो. आणि मग यांच्या भावना जाणून घेऊन बिल्डर कसं यांना जबरदस्तीनं त्या प्रोजेक्टमध्ये ओढायला बघतायत. बिचारे फासेपारधी समाजाचे लोक आहेत, गोरगरीब आहेत, दलित आहेत आणि ते संघटित नाहीत, म्हणून त्यांच्यावर हा अन्याय आहे. हा सांगा साहेब. माझं घर बांधून आता 2च वर्ष झाले, 3रं वर्ष चालू आहे. आता मी घराचं लोन काढून मी घर बांधलंय साहेब. आणि तरी पण हे रोड वाढ बिल्डर येतो ना, आम्हाला धमकी देतोय घर तोडावं लागत. आणि तुम्ही नाही तोडले आम्ही बोल्डीजर लावू, आम्ही रोड वार्निंग मध्ये घेऊ. तुमचा काहीच मुद्दा आम्ही सापडून देऊ नये. मित्रांनो, झोपडपट्टीची व्याख्येत ही घरं बसत नाहीत. ही अघोषित झोपडपट्टी आहे, म्हणजे ही झोपडपट्टी नाहीच आहे बरं का. इथं पक्की घरात लोक राहतात. हे बघा, यांचं तुम्हाला घर दाखवतो. लाईट गेली बरं, म्हणजे आम्ही शूटिंग करायची बरोबर लाईट पण गेली. हे बघा, अशी यांची एवढी मोठ्या साईजची ही पक्की घरं आहेत. हे बघा, ही अशी यांची पक्की घरं आहेत. हे बघा, आतमध्ये दाखव. हे बघा, अशी पक्की घरं तिथं आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, किचन साहेब, हे बघा किचन बघा. आमचे फ्लॅट वाणी घर साहेब. आमच्या जातीमध्ये असं आहे की आम्ही बाय माणूस घरामध्ये आंघोळ करत नाही बरं का. बाय माणूस बाहेर आंघोळ करणार, बाय माणसाचं टॉयलेट बाहेर राहणार. आम्हाला ते आता बिल्डर जे बांधून देणार तर तसलं आम्हाला चालत नाही. हा, त्याला तीच आम्ही म्हणणे. कर्ज काढून हे घर बांधले. कर्ज काढले साहेब, मी 6 लाख रुपये कर्ज काढले आणि त्याचा हप्ता आता चालू आहे. तरी अजून हप्ता बी फिटला नाही, तरी आमच्यावर एवढी मोठी कारवाई झाली आहे साहेब. हेच आमचं म्हणणं. आता आपण पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि सोमवारी आपण एसआरएच्या कमिशनरांवर पण मीटिंग लावलेली आहे. तुम्हाला पूर्ण आम्ही कायदेशीर मदत करू. बरोबर. जय भवानी, जय शिवाय. जय भवानी. माझी विनंती करूया. मांडूनकर साहेब, मला 3 पोरं आणि 1 मुलगी आहे साहेब. चौघांना एकच घर कसं काय चालेल? एवढे सगळ्यांचे लग्न. 3 भाऊ आणि माझी 1 बहीण आणि आई. वडील तर आमचे गेले, वडील राहिले नाही. 1 वर्ष बी नाही झाला अजून. डायरेक्ट आल्याने वडिलांना दिले ना साईटला रूम ते राहायला. तेव्हा त्याच रूम आणि या रूमाचं त्यांनी केलं आणि डायरेक्ट निघून गेलं. म्हणले एवढे 2च भेटणार तुम्हाला. म्हणलं असं कसं काय, आम्ही हाय किती 3 भाऊ आहे म्हणलं, आई वडील आहे.